नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 7 मार्च 2024 उजनी धरणाची आजची काय स्थिती आहे त्या अगोदर काल एका अग्रगण्य न्यूजपेपरनं आपल्या उजनी धरणाच्या पाण्यासंदर्भात सोलापूर शहरासाठी पाणी जे सोडलं त्या संदर्भात एक बातमी चुकीची दिली गेली होती. त्यामध्ये असा उल्लेख होता की उजनी धरणातून सीना नदी मार्गे सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार आहे आणि सीना नदी काठचे जे बंधारे आहेत 21 बंधारे त्या काठची गावं त्यांच्या लाईटी बंद करण्यात येणार आहे अशी बातमी आली होती. परंतु त्या बातमीनं अशी खळबळ माजवली. खरं तर आतापर्यंत उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सीना नदी मार्गे पाणी सोडण्याचा इतिहास कधीही झालेला नाही आणि सोडूही शकत नाही. कारण बोगद्याचं पाणी फक्त सीना नदीमध्ये जाऊ शकतं आणि बोगद्याची स्थिती सध्याला बघतोय आता -18% उजनी धरण गेलं की बोगदा ऑटोमॅटिक बंद होतो. आज 17.74 म्हणजे 18.25% मायनसमध्ये उजनी धरण आहे. मग सीना नदीमधून पाणी कसं सोडलं जाणार? खरं तर कदाचित काहीतरी चूक झाली असेल. त्या चुकीचा संभ्रम लोकांमध्ये, सीना नदीकाठच्या लोकांमध्ये, भीमा नदीकाठच्या लोकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पसरला की पाणी भीमेला येणार का सीनेला येणार? खरं तर कदाचित अपुरी माहिती असल्यामुळं, कदाचित किंवा उजनी धरणाची माहिती नसल्यामुळं हा गोंधळ झालेला आहे. तरी पण त्या बातमीचा एवढा विचार न करता जरी एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या संपादकाकडून, उपसंपादकाकडून चूक झाली असेल, पेपरकडून चूक झाली असेल तर ती डोळ्याआड झाकावी. आणि कधीकधी आमच्याकडून सुद्धा चुका होतात, नाही असं नाही. परंतु त्याचा जनमानसामध्ये काय परिणाम झाला तो काल मी दिवसभर अनुभवला स्वतः. कारण सीना नदीकाठच्या लोकांनीही फोन करून विचारलं की आमच्या नदीतून सोलापूरला पाणी कसं, आणि भीमा नदीच्या काठच्या लोकांनी सांगितलं की भीमा नदीला पाणी सोडणार की नाही. मग नेमकं काय? अपुरी उजनीची माहिती, उजनीचं जे अभ्यास आहे कदाचित तो अपुरा पडला असेल किंवा त्यांचं ज्ञान थोडंसं कमी पडलं असेल, त्याबद्दल दुमत नाही. चुकीतून माणूस शिकतो त्याबद्दल दुमत नाही. परंतु उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतूनच पाणी सुटणार, कारण त्याशिवाय पर्याय नाही. एकतर पाईपलाईनचं काम अपुरं आहे. ते आणखी 3-4 महिने म्हणजे 6 महिने त्यांना वाढ दिलेली आहे. म्हणजे आपला उन्हाळा पूर्णपणे जाणार आहे. सोलापूरसाठी पाणी सोडायचं म्हणलं तर भीमा नदी मार्गेच पाणी सोडावं लागतं. त्याशिवाय चिंचपूर बंधारा असेल किंवा औस बंधारा असेल, ह्या बंधाऱ्यामध्ये पाणी पोचू शकत नाही. त्यामुळं सीना नदीकाठच्या लोकांनी लाईटी बंद करण्याचं जे निवेदन दिलं होतं त्याबद्दल घाबरून जाऊ नये. जे पाणी आहे आपलं ते आपण फक्त काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. त्यामुळं लाईटी काय त्या भागातल्या बंद होणार नाहीत. लाईट बंद होणार नाहीच नाही, पण भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांची जोपर्यंत सोलापूरला पाणी पोचत नाही तोपर्यंत लाईटी बंद करण्याचं नियोजन त्यांचं आहे. फक्त सीना आणि भीमा ह्यात जमलिंग झाला असेल ते सोडून द्यावं. कारण कदाचित माणूस आहे, माणसाकडून चूकबोल होतच असते. कदाचित माझ्याकडून बी आतापर्यंत झाले असेल, इथून पुढे होण्याची शक्यता आहे. चुकतो तोच माणूस, त्यामुळे त्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही. परंतु उजनीतून सोलापूर शहरासाठी 6 TMC पाणी सोडण्याचा जो मानस आहे तो मानस फक्त उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्याचाच आहे. आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडल्यानंतर नदीकाठचा वीज पुरवठा खंडित होतो, मान्य आहे. परंतु ठिकठिकाणचे वायरमन, लाईनमन यांच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून पैसा उकळला जातो आणि DP चालू केले जातात. याकडे खरं तर शासनाने, प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. कारण प्रत्येक कनेक्शनला 3,000 किंवा DPला 10 कनेक्शन असेल 30,000 रुपये असे उकळले जातात आणि DP चालू केले जातात. याबाबत कलेक्टर साहेबांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक DP बंद आहे की नाही याची चाचपणी करणं गरजेचं आहे.
कारण साहेब बसतात ऑफिसमध्ये आणि खालचा कारभार चालतो लाईनमन वायरमन यांच्यावर. मग शेतकऱ्याला गरज असते, गरजेपोटी गरजवंताला अक्कल नसते, त्याप्रमाणे गरजेपोटी वायरमननं मागितले 2000 3000 तर त्यांना देतात आणि आपलं कनेक्शन चालू करून घेतात. ही परिस्थिती आतापर्यंत घडलेली आहे. किमान आता आपल्या उजनी धरणाची स्थिती पाहता ही परिस्थिती घडू नये अशी माफक अपेक्षा आहे. तर आज सकाळी उजनी धरणाची जी स्थिती आहे, एकूण पाणी पातळी 489.570 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1533.64 दशलक्ष घनमीटर अर्थात 54.15 TMC. तर मायनस साठ्यामधून जवळपास 269.17 दशलक्ष घनमीटर पाणी संपवलेलं आहे. म्हणजेच मायनस 9.5 TMC पाणी आपण संपवलेलं आहे. उपयुक्त पाणी साठा तर 60.66% आपण संपवलेला आहेच. म्हणजे 32 TMC पाणी संपवून आता ही 9.50 TMC पाणी हे संपवलेलं आहे. आता सध्याला उजनी धरणाची टक्केवारी ही 17.74% आहे. परंतु ही वरचीवर वाढत जाणार. बाष्पीभवनाचा वेग वेगाने वाढतोय. काल 5.95 होता, तो आज 6.18 मिलीमीटर एवढा झाला आहे. कदाचित उद्या 7-7.5च्या पुढे जाईल. म्हणजे निसर्ग आपल्याला पाणी देतो आणि पाणी घेतोही. कदाचित बाष्पीभवनाद्वारे जवळपास आपलं 4 ते 5 TMC पाणी जाण्याची शक्यता आहे. नदीकाठचा उपसा, धरणाकाठचा उपसा आणि धरण परिसरावर अवलंबून असणाऱ्या जी कंपन्या आहेत, सिनारमा सारख्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचा अहोरात्र 24 तास उपसा चालू आहे. त्याच्यावर बंधनं सरकार आणणार आहे का फक्त शेतकऱ्यावर आणणार आहे? शेतकऱ्याच्या लाईटी बंद, परंतु उद्योगधंद्याच्या लाईटी चालू. कारण उद्योगधंदे हे राजकारणाच्या संबंधातले असल्यामुळं त्यांच्यावर मेहरबानी आणि आपल्यावर मात्र बंधनं ही कुठंतरी थांबलं पाहिजे, याचा कोणीतरी विचार केला पाहिजे. तर तळमळ अशी आहे की उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीमधूनच पाणी सुटेल आणि कदाचित भीमा नदीमधील आसपासच्या खेड्यातल्या लाईटी काही काळापुरत्या बंद केल्या जातील. परंतु त्यामध्येही वायरमन लाईनमन जे लाईटीची कामं करणार आहेत ते पैसे उकळून शेतकऱ्याला लाईट पुरवू शकतात. शेतकऱ्याला नुकसान होऊ नये ही आमची इच्छा आहे. परंतु सोलापूर शहराला पाणी पोचल्यानंतर मग शेतकरी लाईट चालू होईलच, नाहीच नाही. जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की पिण्यासाठी पाणी राखीव आहे, पण त्यांची खालची मंडळी काय करतात त्यांना कदाचित कल्पना नसेल. तर या गोष्टीवर सगळ्या गोष्टींना विचार केला पाहिजे. आणि कॅनॉलला पाणी सुटण्याची जी अफवा पसरलेली आहे ती अफवाच राहणार आहे. कॅनॉलला पाणी, कोणत्याही कॅनॉलला पाणी सुटणं शक्य नाही. कारण आता फक्त पिण्यासाठी पाणी राखीव ठेवलेलं आहे. त्यामुळं जर सोडलं कॅनलमध्ये पाणी तर येवती तलावामध्ये पाण्याचा साठाचा अंदाज घेऊन त्या अंदाजानुसार पाणी फक्त कालव्याद्वारे, ते बी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडलं जाईल. ते पण वीज पुरवठा पूर्णपणे बंद करून त्याचं पाणी पोहोचेपर्यंत सोडलं जाईल. त्यापेक्षा दुसरं जास्त काय होणार नाही. शेतीसाठी पाणी मिळेल याची शाश्वती नाही. फक्त आता आपल्याला पिकं राहणार नाहीत, परंतु जनावरं आणि आपल्या पिण्यासाठी पाणी एवढी फक्त शाश्वती घेणं गरजेचं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या अपडेटसाठी, ताज्या घडामोडीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद.